Good morning, students. तुम्ही सर्वांनी सेमिस्टर 1 ची ऑनलाईन परीक्षा दिलेली असेल. आय होप दॅट यू हॅव डन वेल. मागच्या सेमिस्टरमध्ये आपण जो सिलेबस होता तो ऑनलाईन पद्धतीने डिस्कस केलेला आहे. इवन दो it was a long semester as compared to regular one due to COVID situations and the restrictions imposed due to COVID pandemic. The या सेमिस्टरला we have to continue the same scenario because still we are suffering from that and we are not out of danger. So it is my request to all of you, stay at your home, be safe, follow all the instructions given to you by the health workers and take care of your health. या सेमिस्टरमध्ये I will teach you paper number 4. The title of this paper is Discrete Probability Distributions. आणि स्टॅटिस्टिक्स पेपर नंबर 3 जो आहे त्याच्यातला काही भाग तुम्हाला प्राध्यापक अमोल घाडगे सर शिकवणार आहेत. तर हा पेपर नंबर 4 जो आहे, या पेपर नंबर 4 मध्ये एकूण जो सिलेबस आहे त्यापैकी किती सिलेबस आपण बघणार आहोत, डिस्कस करणार आहोत, त्याची आपण चर्चा करूया. हा जो पेपर आहे डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स, हा पेपर आपण का शिकायचं, त्यातला सिलेबस आपल्याला कुठं उपयोगी येईल किंवा त्याचे ॲप्लिकेशन्स, युटिलायझेशन हे तुम्हाला सिलेबसच्या ऑब्जेक्टिव्समध्ये आढळून येतील. आय हॅव टेकन दॅट ऑब्जेक्टिव्स फ्रॉम द सिलेबस डॉक्युमेंट. यापैकी काही इथं त्यांनी लाईन आउट केलेले आहेत, जसं की हे जे डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स आपण अभ्यास करणार आहोत या कोर्समध्ये, ते कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर डिस्क्रीट व्हेरिएबल आणि त्याच्या अनुषंगाने आपण अभ्यास करणारे त्याचे जे डिस्ट्रीब्युशन्स आहेत त्याच्यामधला फरक आपल्याला मूलभूत जो काय आहे तो समजावून घ्यायचा आहे. आणि काही विशिष्ट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स 4-5 असतील त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि हा जो शेवटचा ऑब्जेक्टिव्ह आहे, अंडरस्टँड concept of bivariate distributions and computation of related probabilities. In fact, आता या कोविड पॅन्डेमिकमुळे आपल्या विद्यापीठाने प्रत्येक कोर्सचा जो सिलेबस रिड्यूस केलेला आहे त्याच्यामध्ये हे बायव्हेरिएट डिस्ट्रीब्युशन्सचं जे युनिट आहे, जो टॉपिक आहे सिलेबसमधला, तो टॉपिक रिड्यूस केलेला आहे. So I think as a part of the teaching of this course, तो टॉपिक आपल्याला शिकण्याची गरज नाही आहे, त्याच्यावरती परीक्षेमध्ये काही प्रश्न असणार नाही आहेत. बट if you students are interested, we will see that also. Okay, so let us see what we are going to learn in this first unit of syllabus. First unit of syllabus is univariate probability distributions. In fact, these univariate probability distributions, they are depend on finite sample space. In the last course we have seen what do you mean by finite, what is infinite, what is countable, and what is countably infinite, and what is uncountable also. So this is the basic concepts of number theory, and you are, I hope that
or I assume that you know all these things. So in this particular unit of the syllabus, we have to study definition of discrete random variable, then probability mass function and cumulative distribution function. हे जे दोन फंक्शन्स आहेत त्याच्या डेफिनेशन आपण बघणार आहोत, स्पेशली फॉर डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, फॉलोड बाय प्रॉपर्टीज ऑफ CDF. त्याच्या काही प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत. त्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल. रँडम व्हेरिएबलचं फंक्शन डिफाईन केल्यानंतर त्याचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपल्याला कशा पद्धतीने शोधता येतं आहे. देन median and mode. You have studied in the last semester measures of central tendency. In that unit you have studied mean, median, mode and some of the partition values including quartiles, percentiles, deciles. तर त्यापैकी दोन महत्त्वाचे मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, मेडियन आणि मोड, आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनसाठी कशा पद्धतीने फाइंड आउट करायचे हे या युनिटमध्ये आपण बघणार आहोत. तर पॉसिबली यातला काही भाग आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. इट विल बी अ कंटिन्युअस सिरीज ऑफ फ्यू लेक्चर्स. तर अशा पद्धतीने हा जो भाग असेल या युनिट नंबर 1मध्ये आपण बघणार आहोत. आणि या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत, या कॉन्सेप्ट्स इलॅबोरेट करण्यासाठी, तुम्हाला त्या अधिक समजण्यासाठी काही न्यूमेरिकल एक्झाम्पल्स आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही आपण लेक्चर्समध्ये सोडवणार आहोत. अँड सम ऑफ देम विल बी गिवन ॲज अन एक्सरसाइज. ते तुम्ही सोडवून पाहायचं. ओके, सो लेट अस सी व्हॉट इज डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. पहिली गोष्ट म्हणजे रँडम व्हेरिएबल म्हणजे काय. रँडम व्हेरिएबल म्हणजे इट इज फर्स्ट ऑफ ऑल व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे ज्याच्या व्हॅल्यूज बदलत जातात. द क्वांटिटी विच चेंजेस इट्स व्हॅल्यूज इज कॉल्ड व्हेरिएबल. म्हणजे ज्याच्या व्हॅल्यूज बदलत जातात, दॅट इज अ व्हेरिएबल. आता बदलणाऱ्या खूप गोष्टी आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्या सर्वांची जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ बदलते, वेगवेगळी असू शकते, काही जणांची सारखी असेल. म्हणजे डेट ऑफ बर्थ हा जर व्हेरिएबल असेल म्हणजे तो व्हेरिएबल आहेच, त्याच्या व्हॅल्यूज अशा बदलत जातात. सो फॉर अ स्पेसिफिक पर्सन त्याची डेट ऑफ बर्थ इट इज अ व्हॅल्यू टेकन बाय दॅट व्हेरिएबल. मग आता हा रँडम आहे का व्हेरिएबल, तो रँडम आहे का. आता रँडम व्हेरिएबल म्हणजे काय, तो रँडमनेस नावाची कॉन्सेप्ट आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज बदलत जातात, पण तो कोणती व्हॅल्यू घेईल हे मला खात्रीनं सांगता येत नाही. दॅट इज कॉल्ड रँडम. आय नो द सेट ऑफ ऑल पॉसिबल व्हॅल्यूज. तो काय काय व्हॅल्यू घेऊ शकतो हे मला माहीत आहे, पण नक्की कोणती व्हॅल्यू घेईल ते मला खात्रीने सांगता येत नाही. तर असा जो व्हेरिएबल आहे दॅट इज कॉल्ड रँडम व्हेरिएबल. म्हणजे आता उदाहरणार्थ तुमच्यापैकी कोणाला तरी एकाला मी सिलेक्ट केलं आणि त्याची डेट ऑफ बर्थ हे मला एक्झॅक्टली सांगता येईल का, नाही सांगता येणार. बट आय कॅन से, आता उदाहरणार्थ BSc पार्ट 1ला आहे म्हणजे त्याचं वय किती असणार आहे,
he may be 17 years old, so I can say his date of birth या तारखेपासून या तारखेपर्यंत असू शकते. म्हणजे या तारखेपासून या तारखेपर्यंत कदाचित तो 1 वर्षाचा कालावधी असेल, तो कदाचित 2 वर्षाचा कालावधी असेल. या सगळ्यामध्ये 365 अधिक 365 एवढे दिवस यापैकी कोणती तरी एक व्हॅल्यू असेल, असू शकते, पण नक्की कोणती हे मला सांगता येणार नाही. सो इट इज कॉल्ड अ रँडम. मग आता हे जे रँडम व्हेरिएबल्स आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. त्यापैकी आपण यावर्षी फक्त म्हणजे या सेमिस्टरमध्ये डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलचा अभ्यास करणार आहोत. तर त्या डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल कोणाला म्हणायचं? तर ए रँडम व्हेरिएबल विच कॅन अज्युम काउंटेबल नंबर ऑफ व्हॅल्यूज इज कॉल्ड ए डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. म्हणजे मी जो व्हेरिएबल अभ्यासासाठी सिलेक्ट केला आहे त्याच्या व्हॅल्यूज तो किती व्हॅल्यू घेऊ शकतो हा जो सेट आहे त्याला आपण सॅम्पल स्पेस असं म्हणतो. या सेटमध्ये काउंटेबल नंबर व्हॅल्यूज असतील, म्हणजे मला त्याची मोजदाद करता आली पाहिजे. आय कॅन काउंट दॅट. काउंटेबल असलं पाहिजे, म्हणजे ज्या व्हॅल्यूज मला मोजता येतात तेवढ्या व्हॅल्यू जर हा डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल घेत असेल तर तो रँडम व्हेरिएबल घेत असेल तर इट इज कॉल्ड डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. आता काउंटेबलमध्ये 2 प्रकार येतात. म्हणजे काय? ते फायनाईट आणि दुसरं इनफायनाईट. तर फायनाईट म्हणजे काय की ज्याची सुरुवात आणि शेवट या दोन्ही गोष्टी मला माहीत आहेत. म्हणजे व्हॅल्यूज सुरू होतात 1ला आणि संपतात 10ला. सो इट इज अ फायनाईट सेट. म्हणजे असं मी म्हणालो की नंबर ऑफ स्टुडंट्स अटेंडिंग माय लेक्चर ऑनलाईन. आता ह्याची संख्या किती असू शकते? तर वर्गातला एकही विद्यार्थी लेक्चर अटेंड करत नसेल तर x इज इक्वल टू 0. आणि वर्गातले सगळेच्या सगळे मुलं जर अटेंड करत असतील तर x इज इक्वल टू से 60 विच इज द नंबर ऑफ स्टुडंट्स ॲडमिटेड इन द कॉलेज. तर मग मला माहीत आहे की नंबर ऑफ स्टुडंट्स अटेंडिंग माय ऑनलाईन लेक्चर ह्यांची संख्या 0 पासून 60 पर्यंत असू शकते काहीतरी. इट इज कॉल्ड फायनाईट. पण आता काही गोष्टी अशा असतात की ज्यांची आपल्याला मोजदाद करता येते, पण त्याचा एंड पॉईंट आपल्याला माहीत नसतो. म्हणजे आता उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणालो की डू यू नो हाऊ मेनी स्टार्स आर देअर इन द स्काय? तर तुमचं उत्तर काय असू शकतं? असंख्य आहेत. बट सायंटिस्ट नो द आन्सर. मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की आज या क्षणाला, म्हणजे उदाहरणार्थ काल रात्री जी IPLची मॅच झाली ती आपल्या देशात किती लोकांनी पाहिली असेल? द नंबर ऑफ पर्सन्स, नंबर ऑफ व्ह्युअर्स ऑफ येस्टरडेज IPL मॅच असं मी व्हेरिएबल डिफाईन केला. किती संख्या असेल त्याची? ते म्हणा काय असंख्य असू शकतात. तर त्याची मोजदाद कशी होणार? काही लोक ते एस्टिमेट करतील, म्हणजे किती लोकांनी मॅच बघितली, काहीतरी शास्त्र वगैरे वापरून. पण समजा आपण मोजायचं ठरलं तर मोजू शकतो ना. म्हणजे या देशाची लोकसंख्या जर 135 कोटी असेल तर निश्चितच तो आकडा सगळ्याच्या सगळ्या देशातल्या लोकांनी जर ती मॅच बघितली असेल तर तो 135 कोटीपेक्षा जास्त आकडा असणार नाही. पण आपण त्याला असंख्य म्हणतो. मग मॅच बघणाऱ्यांची संख्या, कोणीही मॅच बघितली नाही 0, एकाने मॅच पाहिली, दोघांनी पाहिली, तिघांनी पाहिली, 1000 लोकांनी पाहिली,
1,00,000 लोकांनी पाहिले, अशा पद्धतीने त्याच्या व्हॅल्यू जर मांडण्याचा प्रयत्न केला तर त्या व्हॅल्यूज अशा वाढतच जातात ना. संपतील कुठं हे आय डोंट नो. पण मला माहीत आहे 1,000 नंतर 1,001 येणार आहे, त्यानंतर 1,002 येणार आहे, 1,00,000 झाल्यानंतर काय येईल तर 1,00,001 येईल. हे मला सांगता येत आहे. त्याला आपण म्हणतोय काउंटेबल, विच कॅन बी काउंटेड. पण त्यांची संख्या किती असंख्य असू शकते. सो दे आर कॉल्ड काउंटेबली इनफायनाईट. सो काउंटेबल हा जो सेट आहे, काउंटेबल सेटचा सेट जो आहे त्याचे म्हणजे त्याच्यामध्ये फायनाईट सेट येतो ॲज वेल ॲज इनफायनाईट सेट येतो. फायनाईट सेट इज ऑलवेज काउंटेबल. जे फायनाईट आहे दे आर ऑलवेज काउंटेबल. पण जे फायनाईट नाही, इनफायनाईट आहे, त्यापैकी काही सुद्धा काउंटेबल असू शकतात. सो एखादा रँडम व्हेरिएबल किती व्हॅल्यू घेतो किंवा घेऊ शकतो याची संख्या जर मला मोजता येत असेल तर दॅट व्हेरिएबल इज कॉल्ड काउंटेबल व्हेरिएबल, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. लक्षात आलं. मग आता उदाहरण पाक आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रँडमली चोजन क्लास इन अ कॉलेज. म्हणजे कॉलेजमध्ये 10-15 वर्ग आहेत, त्यातला कोणता एक वर्ग निवडला मी आणि त्या वर्गामध्ये मुलं किती असतील, कितीतरी असू शकतील. व ॲडमिशन घेतलेल्या संख्येपैकी सगळेचे सगळे उपस्थित असले तर त्या क्लास एवढी स्ट्रेंथ असेल. कोणीच नसेल तर त्याची व्हॅल्यू 0 असू शकेल. सो दॅट इज रँडम. आपण काही ते प्रिडिक्ट करू शकत नाही एक्झॅक्टली. सो नंबर ऑफ स्टुडंट, बट आय कॅन काउंट दॅट. नंबर ऑफ बुक्स इन अ लायब्ररी, आपल्या ग्रंथालयामध्ये किती पुस्तकं आहेत. नंबर ऑफ कस्टमर्स व्हिजिटिंग ए शॉप ऑन अ संडे, रविवारी एखाद्या शॉपला किती लोकांनी भेट दिली, किती कस्टमर्स येऊन गेले, किती गिराईक तिथं आलेलं होतं, यांची सांगा. नंबर ऑफ पेशंट्स व्हिजिटिंग ए पर्टिक्युलर क्लिनिक ऑन ए पर्टिक्युलर डे, एखाद्या म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार ते शनिवारपर्यंत एखाद्या क्लिनिकमध्ये एखाद्या डॉक्टरकडं किती पेशंटने व्हिजिट केली आहे, संख्या आपल्याला त्याची मोजता येते. सो दीज आर दी डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल्स. इंग्रजीमध्ये एक शब्द आहे पहा, टू काउंट, आणि दुसरा एक शब्द आहे टू मेजर. आता मराठीमध्ये मोजणे हे आपण एकच क्रियापद वापरतो. म्हणजे असं आपण वर्गातल्या मुलांची संख्या मोजा आणि आपण असं म्हणतो की एखाद्या कापडाची लांबी मोजा. म्हणजे मराठीमध्ये या दोन गोष्टी ज्या आहेत मोजमाप, त्यासाठी आपण एकच क्रियापद वापरतो. पण इंग्रजीमध्ये ह्याच्यासाठी दोन वेगवेगळी क्रियापद आहेत, टू काउंट अँड टू मेजर. त्यामुळे इथे इंग्रजी भाषा जर आपण विचारात घेतली तर ज्याच्यासाठी टू काउंट हे क्रियापद आपल्याला वापरता येईल ते सगळे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, आणि ज्याच्यासाठी आपल्याला टू मेजर हे क्रियापद वापरावं लागेल ते सगळे कंटिन्युअस व्हेरिएबल. इतकं साधं तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला डिस्क्रीट आणि कंटिन्युअसमधला फरक लक्षात येईल. इनफॅक्ट कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल आपल्याला अभ्यासासाठी नाही आहे, पण तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ काय, काउंट द नंबर ऑफ स्टुडंट्स, असं आपण म्हणू विद्यार्थ्यांची संख्या मोजा. पण आता मला असं सांगायचं असेल की या ज्या खोलीमध्ये तुम्ही बसलाय त्या खोलीची लांबी रुंदी मोजा. तिथं आपल्याला असं नाही म्हणता येत काउंट द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द रूम, ते चुकीचं इंग्रजी. टू मेजर लेंथ अँड ब्रेथ ऑफ द रूम असं आपण तिथं म्हणतो. सो लांबी आणि रुंदी ही जी मोजमाप आहेत ती मेजर करावं लागतात आपल्याला, बिकॉज दे आर कंटिन्युअस. सो दीज टू व्हेरिएबल्स आर नॉट डिस्क्रीट. सो ज्या ठिकाणी आपल्याला काउंट हा शब्द वापरता येईल ते सगळे डिस्क्रीट, आणि ज्या ठिकाणी आपल्याला टू मेजर हा शब्द प्रयोग करावा लागेल ते सगळे. आता दुसरा एक फरक आहे,
या आपल्या अभ्यासामध्ये आपण कोणते डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल पाहणार आहोत, तर दोज विच आर डिफाईन्ड आणि फायनाईट सॅम्पल स्पेस. म्हणजे काय, तर त्या रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज कुठं सुरू होतात आणि कुठं संपतात हे दोन्ही पॉईंट आहेत ते मला माहीत असतील, त्याला आपण फायनाईट म्हणतो. तर आपण फक्त फायनाईट रँडम व्हेरिएबलचा अभ्यास या आपल्या सिलेबसमध्ये करणार आहोत. सो इट इज आवर ऑब्जेक्टिव्ह टू स्टडी ए डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल विच इज डिपेंड ऑन फायनाईट सॅम्पल स्पेस. म्हणजे त्याच्या व्हॅल्यूज कुठं संपतात ते मला माहीत असेल, कुठं सुरू होतात ते मला माहीत असेल. ओके, देन नेक्स्ट डेफिनेशन इज प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन तुम्ही पाहिलेली आहे. सो इट इज ए फंक्शन. आता फंक्शन म्हणले की दोन गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. कोणत्या दोन गोष्टी, तर फंक्शन डिफाईन करण्यासाठी आपल्याला दोन सेट डिफाईन करणं आवश्यक असतं. एक सेट ज्याला आपण डोमेन असं म्हणतो, म्हणजे तो कुठून व्हॅल्यू घेऊ शकतो, आणि दुसरा सेट म्हणजे रेंज. सो फंक्शन डिफाईन करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टीची आवश्यकता असते. एक म्हणजे व्हॉट इज द डोमेन अँड व्हॉट इज द रेंज ऑफ दॅट फंक्शन. मग आता हे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन जे आहे त्याच्यामध्ये हा जो रँडम व्हेरिएबल एक्स आहे त्याच्यासाठी आपण डिफाईन करणार आहोत. त्यामुळं रँडम व्हेरिएबल जेवढ्या व्हॅल्यूज घेतो त्या सगळ्या व्हॅल्यूज त्याच्या डोमेनमध्ये येतात. सो प्रोबॅबिलिटी मास फंक्शनसाठी डोमेन काय असणार आहे, तर सॅम्पल स्पेस ऑफ ए रँडम व्हेरिएबल, म्हणजे द ऑल पॉसिबल व्हॅल्यूज टेकन बाय रँडम व्हेरिएबल एक्स, त्याचा जो सेट आहे. म्हणून असं लिहिले पाहिजे, लेट एक्स बी अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल टेकिंग व्हॅल्यूज x1 x2 सो ऑन xn. म्हणजे मी असं गृहीत धरतोय की माझ्याकडे एक रँडम व्हेरिएबल एक्स आहे आणि तो किती व्हॅल्यूज घेतो, इट इज टेकिंग फायनाईट व्हॅल्यूज 1 to n. त्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी मी एक नंबर डिफाईन करतो, कोणता, PI. What is this PI? PI is that probability that x is taking value small xi. म्हणजे त्या प्रत्येक रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूसाठी मी एक प्रोबॅबिलिटी असाइन केली, एक नंबर असाइन केली. पण तो नंबर असाइन करत असताना मी काही नियम पाळणं आवश्यक आहे. सो लेट PI which is equal to probability of xi be the number associated with x is equal to xi such that त्यांनी दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. पहिली कंडिशन काय, तर मी असाइन करणारी प्रत्येक प्रोबॅबिलिटी ही कशी असली पाहिजे, नॉन निगेटिव्ह. म्हणजे PI इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 फॉर ऑल I. म्हणजे प्रत्येकासाठी हा जो नंबर आहे तो नॉन निगेटिव्ह. इट कॅन बी 0 बट इट कॅनॉट बी निगेटिव्ह. कोणताही प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह असता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, रँडम व्हेरिएबलच्या जेवढ्या काही व्हॅल्यूज आहेत त्या सर्वांच्या प्रोबॅबिलिटीची टोटल इट शुड बी इक्वल टू 1. अशा पद्धतीने मी हे सगळे नंबर PI डिफाईन केले. तर हे जे फंक्शन P आपण डिफाईन करतोय इट इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. अँड द कलेक्शन म्हणजे रँडम व्हेरिएबलच्या सर्व व्हॅल्यूज आणि त्याच्या प्रोबॅबिलिटीज हे जे कलेक्शन आहे इट इज 2 टपल नंबर्स, पेअर ऑफ नंबर्स. म्हणजे प्रत्येक xi साठी एक PI. इट इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स. आता फॉर एक्झाम्पल इथं लिहिलेलं आहे पहा, I have a variable x and it is taking 5 values 1 2 3 4 5. त्या प्रत्येकासाठी मी एक प्रोबॅबिलिटी डिफाईन केली पहा.
probability of x is equal to 1, 0.2, x is equal to 2, 0.3, 3 साठी प्रोबॅबिलिटी आहे 0.1, 4 साठी प्रोबॅबिलिटी आहे 0.3, 5 साठी प्रोबॅबिलिटी आहे 0.1. आता हे PMF असायसाठी कंडिशन काय? आता यापैकी कोणीही निगेटिव्ह नाही आहे पहा, सगळेचे सगळे पॉझिटिव्ह आहेत. सो फर्स्ट कंडिशन इज सॅटिस्फाईड. आणि दुसरी म्हणजे काय, ह्या सर्वांची बेरीज करून पहा. टेक द सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज, 0.2 प्लस 0.3 प्लस 0.1 प्लस 0.3 प्लस 0.1, या सर्वांची टोटल किती येते? इट इज इक्वल टू 1. म्हणजे आपण या ठिकाणी जे डिफाईन केलेलं आहे, इट इज अ PMF, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. सो मला जर कोणी सांगितलं की गिवन फंक्शन इज अ प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, तर मी काय म्हणू शकतो? इफ इट इज अ प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, then it must satisfy the following properties. म्हणजे जर ते PMF असेल तर त्यांनी ह्या 3 प्रॉपर्टीज सॅटिस्फाय करायला पाहिजे. किंवा असं कोणतंही फंक्शन जे या 3 प्रॉपर्टीज सॅटिस्फाय करेल त्याला आपल्याला PMF म्हणता येईल. सो इट इज अ टू वे. द फंक्शन which satisfies these 3 conditions is called PMF. किंवा if function is a PMF, then it must satisfy these 3 conditions. 3 conditions कोणत्या आहेत? पहिली म्हणजे नॉन निगेटिव्हिटी, कोणाची प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह असता कामा नये. दुसरी कंडिशन, सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज मस्ट बी इक्वल टू 1. मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये त्याला आपण नॉर्म्ड फंक्शन असं म्हणतो, म्हणजे त्याची फायनल टोटल आपल्याला माहीत आहे. आणि तिसरी कंडिशन जी आहे ती कंडिशन पटकन तुमच्या लक्षात येणार नाही आहे, बट लेट मी टेल यू. एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी मला जर फाइंड आउट करायची असेल तर त्या इव्हेंटमध्ये जेवढे बी काही मेंबर्स आहेत त्या प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी जर मला माहीत असेल तर त्यांची मी बेरीज करू शकतो. इट इज कॉल्ड काउंटेबल ॲडिटिव्हिटी. अर्थात ते आपण एक्झाम्पल्समध्ये बघून घेऊया, त्या कंडिशन्सचा कशा पद्धतीने अर्थ समजावून घ्यायचा. तुर्तास तुम्ही या 2 कंडिशन लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे नॉन निगेटिव्हिटी आणि दुसरी कंडिशन म्हणजे नॉर्मल फंक्शन, सगळ्यांची बेरीज 1 यायला हवी. तर प्रोबॅबिलिटी मास फंक्शन डिफाईन करत असताना वी डिफाईन a number pi which is called probability for each value taken by random variable x. आणि असं जे फंक्शन आहे त्याला आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणतोय. आणि हे सगळे एकत्रित म्हणजे रँडम व्हेरिएबलच्या सर्व व्हॅल्यूज आणि त्याच्या प्रोबॅबिलिटीज या सर्वांना एकत्रित आपल्याला म्हणता येते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण 2च डेफिनेशन पाहिल्या, एक म्हणजे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि दुसरं म्हणजे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. तर पुढच्या लेक्चरला आपण अधिक काही एक्झाम्पल्स बघूया ज्याच्यातून आपल्याला प्रोबॅबिलिटी मास फंक्शन समजावून घेता येईल. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. थँक यू फॉर लिसनिंग दिस व्हिडिओ लेक्चर. सी यू टुमॉरो.